Introduce myself, Vaishnavi Gurpale. I'm graduate from DAP Institute of Engineering and Management Studies in Computer Science Engineering, and currently I'm learning C++ in DSE. What are your skills? My skills, I have learned Java, Python. 1 hour later. मेरा सिलेक्शन हो गया। वाओ, कांग्रेट्स। थैंक यू। तुम्हारा क्या हुआ? मेरा कहाँ होगा भाई? अरे ऐसे क्यों बोल रहे हो? क्या हुआ? मेरा इंटरव्यू ही सही नहीं गया। क्यों? उन्होंने एक्सटर्नल कोर्स के बारे में पूछा, मैंने किया ही नहीं। मतलब तुमने कोई भी कोर्स नहीं किया था इसके पहले? नहीं। हम दोनों सेम कॉलेज से पास आउट है, फिर भी नहीं हुआ। अरे श्रीकांत, स्किल्स भी तो मैटर करते हैं, वो तो बाहर से ही सीखना मुझे पड़ेगा। पता नहीं था इस बारे में अभी। तुम्हाला काय वाटतं, यातून एकाचं सिलेक्शन झालं आणि एकाचं नाही, असं का? रिझन? ऑफकोर्स ज्याचं सिलेक्शन झालं त्याने काही ना काहीतरी एक्स्ट्रा क्लासेस, एक्स्ट्रा स्किल्स डेव्हलप केले असतील, त्याचमुळे झालं असेल. जसं पब्लिक आयवर ओपिनियन मॅटर करतं, तसंच रिअल लाईफमध्ये पण स्किल्स पण मॅटर करतात. पण मार्केटमध्ये प्रसाद खूप सारे फ्रॉड्स होतात, खूप जास्त क्लासेस असतात, खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. मग आपण अशा जगामध्ये आपण कुठले क्लासेस जॉईन करायला हवं? हे बघ, कॉम्पिटिशन तर खूप आहे, पण आमच्याकडे एक असा क्लास आहे ज्याच्याकडे तुम्ही डोळे झाकून भरोसा करू शकता. त्याचं नाव काय? त्याचं नाव इंट्रोड्युसिंग टेक गुरु. टेक गुरु तुमच्यासाठी घेऊन आले आहेत C++ विथ DSA. तर तुम्ही ह्या कोर्समध्ये काय काय शिकता? तर कम्प्लीट C++ बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत कम्प्लीट DSA, दॅट इज डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. या कोर्समध्ये तुम्हाला 250+ लीड कोर्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील आणि त्यासोबतच तुमचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन पूर्णपणे केलं जाईल. तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज देताल, तुमचं रेझ्युमे बिल्डिंग केलं जाईल आणि त्यासोबतच 25K+ फ्री डेव्हलपमेंट रिसोर्सेस तुम्हाला दिल्या जातील. सो कशाची वाट बघताय? आजच रजिस्टर करा. आणि तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगू, यामध्ये पण तुम्ही जर पब्लिक आय थ्रू रजिस्टर केलं तर तुम्हाला भेटेल 20% ऑफ. तुम्हाला जर अजून जास्त जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आमचं कॅप्शन चेक करा, कॅप्शन, कमेंट, डिस्क्रिप्शन सगळीकडे. आणि आजच ऍडमिशन कन्फर्म करा. येस, टेक गुरु. सबस्क्राईब.